एक महत्त्वाची घडामोड आहे। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता आहे। तर या आधीच्या सुद्धा 2 बैठकांना शिंदे गैरहजर होते। आज मंत्रिमंडळ बैठक आहे, त्या बैठकीला सुद्धा ते गैरहजर राहण्याची शक्यता आहे। तर थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडणार आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद असतानाच ही कॅबिनेट बैठक, पालकमंत्री पदाबाबत आजच्या बैठकीत काही ठरणार का याकडे लक्ष। रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाबाबत चर्चा होणार असं सूत्रांकडून कळतंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं। विनायक, एकीकडे कॅबिनेटमध्ये पालकमंत्री पदांबाबतची चर्चा होऊ शकते का, त्याबद्दल नेमके काय अपडेट्स, आणि दुसरीकडे शिंदे बैठकीला येणार आहेत किंवा नाही? सकाळी 10:30 वाजता म्हणजे थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सुरू होणार आहे। आपण जर पाहिलं तर सगळेच मंत्री जे आहेत ते यायला आता सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री सुद्धा दाखल होतील, परंतु जी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आज या बैठकीला हजर राहणार नाहीयेत अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। 2 दिवसापासूनच आपण जर पाहिलं तर श्रीनगरमध्ये त्यांचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे आणि त्याच ठिकाणी अजून ते असल्याची माहिती सध्या मिळते। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर भरत शेठ गोगावले जे आहे ते थेट दिल्लीमध्ये गेलेले दिसून येत आहेत। त्यांनी सुद्धा नाराजी जी आहे ती पालकमंत्री पदाबाबत व्यक्त केलेली आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या झेंडावंदनला अदिती तटकरे यांनाच रायगडच्या झेंडावंदनची परवानगी जी आहे ती देण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा रायगडचं झेंडावंदन जे आहे ते अदिती तटकरेच करणार आहेत। तर दुसरीकडे नाशिकचं ध्वजारोहण झेंडावंदन जे आहे ते गिरीश महाजन भाजपचे मंत्री आहेत ते करणार आहेत। एकीकडे या दोन्ही जिल्ह्याचा वाद जो आहे तो सुरू आहे आणि हा वाद सुरू असताना शिवसेनेकडून कुठेतरी नाराजी नक्कीच विनायक, नक्कीच।